नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 14 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक अवयवदान दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 13। स्पष्टीकरण: जागतिक अवयवदान दिन दरवर्षी ऑगस्ट 13 रोजी साजरा केला जातो। या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे, अवयवदानाशी संबंधित भीती आणि गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे। प्रश्न 2, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने भटक्या प्राण्यांपासून आणि रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: भटक्या प्राण्यांपासून आणि रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना सुरू केली आहे। शेताच्या चारी बाजूंना सौर ऊर्जेवर चालणारे कुंपण लावले जाते। यामध्ये 12 व्होल्टचा सौम्य विद्युत प्रवाह वाहतो, ज्याने प्राण्यांना कोणतीही शारीरिक हानी पोहोचत नाही, उलट ते दूर राहतात। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताचा पहिला समर्पित लष्करी वैद्यकीय विभाग लखनौ येथे स्थापन करण्यात आला। सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे। सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील कुकरेल राखीव वनात भारताच्या पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली। लखनौमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद आयोजित करण्यात आली। उत्तर प्रदेश सरकारने कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी पोर्टल लॉन्च केले। उत्तर प्रदेशातील भदरसा शहराचे नाव बदलून भरतनगर करण्यात आले। उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची रोकडरहित वैद्यकीय योजना सुरू केली। प्रश्न 3, नुकताच दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ब्लॅक नेक क्रेन महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लडाख। स्पष्टीकरण: नुकताच देशातील पहिला ब्लॅक नेक क्रेन महोत्सव लडाखमध्ये आयोजित करण्यात आला आहे। मुख्य उद्देश दुर्मिळ काळ्या मानेच्या सारस पक्ष्याच्या संवर्धनाबद्दल जागरूकता पसरवणे, स्थानिक उपजीविका आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे। आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताची उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी लडाखमध्ये स्थापन केली जाईल। भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले। लडाखने संयुक्त अरब अमिरातीला उत्तम दर्जाच्या जर्दाळूची निर्यात सुरू केली। हेम्स महोत्सव 2026 लडाखमध्ये सुरू झाला। लडाखने लेहमध्ये भारतातील पहिल्या उच्च उंचीवरील फुलशेती उद्यानाचा शुभारंभ केला। केंद्रशासित प्रदेश लडाखने एकल वापर प्लास्टिक आणि कचरा टाकण्यावर बंदी घातली। भारताचा पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये विकसित केला जात आहे। भारतीय सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन नेत्रक पॉइंट 0 आयोजित केले। प्रश्न 4, नुकताच कायदेशीररित्या फाशीची शिक्षा रद्द करणारा मध्य पूर्व आणि अरब जगतातील पहिला देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लेबनन। स्पष्टीकरण: नुकताच कायदेशीररित्या मृत्यूची शिक्षा फाशीची शिक्षा समाप्त करणारा मध्य पूर्व आणि अरब जगतातील पहिला देश लेबनन बनला आहे। नवीन तरतूद: या नवीन कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्येही फाशीच्या शिक्षेऐवजी कडक मजुरीसह जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे। प्रश्न 5, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकर लावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, हिमाचल प्रदेश। स्पष्टीकरण: नुकतेच हिमाचल प्रदेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकर लावला आहे। उद्देश: या करातून मिळणाऱ्या पैशांचा वापर अनाथ मुले आणि विधवा महिलांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना अधिक चांगल्या बनवण्यासाठी केला जाईल। हिमाचल प्रदेश राज्याची माहिती: राजधानी शिमला, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल कविंदर गुप्ता। आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली। भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र
हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन केले जाईल. हिमाचल प्रदेशच्या सी बकथॉनला भौगोलिक मानांकन GI टॅग देण्यात आले. टपाल विभागाद्वारे ड्रोन आधारित टपाल सेवा हिमाचल प्रदेशमध्ये सुरू झाली. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 79वा हिमाचल प्रदेश स्थापना दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न 6. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने शैक्षणिक आणि सरकारी संस्थांमध्ये कार्यक्रमांच्या सुरुवातीला आपले राज्यगीत गाणे अनिवार्य केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. तमिळनाडू. स्पष्टीकरण. तमिळनाडू सरकारने शैक्षणिक आणि सरकारी संस्थांमधील सर्व कार्यक्रमांच्या सुरुवातीला आपले राज्यगीत तमिळ थाई वाळतू गाणे अनिवार्य केले आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी आणलेला हा प्रस्ताव विधानसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तमिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय. राज्यपाल राजेंद्र आलेकर. आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. तमिळनाडू सरकारने वेत्रीवाणमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली. तमिळनाडूला सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी सर्वोत्तम राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. किल्लई हे तमिळनाडूतील पहिले हवामान अनुकूल गाव बनले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलमटीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले. तमिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली. तमिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना अन्न व कृषी संघटनेद्वारे मृदा शेतकरी नायक म्हणून सन्मानित करण्यात आले. भारतातील पहिले मोठे ग्रीनफील्ड जहाज बांधणी केंद्र तमिळनाडूमध्ये विकसित केले जाईल. प्रश्न 7. नुकतीच होयसळ शासकांशी संबंधित माहिती देणाऱ्या विरगल्लू शिलालेखाचा शोध कुठे लागला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. अरसीकेरे तालुक्यातील निरगुंडा येथे गावकऱ्यांना शतकानुशतके जुना विरगल्लू वीर दगड सापडला आहे, ज्यावर कन्नड शिलालेख आहे. हा शिलालेख होयसळ वंशाचे प्रसिद्ध शासक विष्णुवर्धन यांच्या मृत्यूच्या तारखेबाबत दीर्घकाळापासून असलेला गैरसमज दूर करू शकतो. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री DK शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित डिजिटल पीक पाहणी सुरू केली. INS मालवणला कारवार बंदरावर भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. कर्नाटक सरकारने भारतातील पहिल्या सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली. आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2027च्या 16व्या आवृत्तीचे आयोजन बेंगळुरूमध्ये केले जाईल. तीव्र दुष्काळामुळे चर्चेत आलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कर्नाटकात वाहते. राजोलीबांडा वळण प्रकल्प कर्नाटकात तयार करण्यात आला. बेंगळुरू येथील सरकारी AI स्टार्टअप सर्वम AI भारताचे 130वे युनिकॉर्न बनले. प्रश्न 8. नुकतीच अंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. हंगेरी. स्पष्टीकरण. नुकतीच अंद्रास बाका यांची हंगेरीच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. पार्श्वभूमी ते हंगेरीच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि कायदेतज्ञ आहेत. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या. अबेलार्डो डेको यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. अँडी बर्नहॅम यांची युकेचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. हान सिओंग सुके यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. मेटे फ्रेडरिकसेन यांनी सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. अमदाउल अमिनलो यांची सेनेगलचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. जेनेस जानशा यांची स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. प्रश्न 9. नुकतीच कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने 9वीच्या विद्यार्थिनींना सायकली वाटण्यासाठी विद्यावाहिनी योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. स्पष्टीकरण. विद्यावाहिनी योजनेची सुरुवात दिल्ली सरकारने केली आहे. उद्देश सरकारी शाळांमधील 9वीच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली प्रदान करणे, जेणेकरून त्या कोणत्याही अडथळ्याशिवाय शाळेत पोहोचू शकतील आणि शिक्षण अर्धवट सोडणार नाहीत. आता पाहू दिल्लीशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक परीक्षांमधील गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कार्यदल स्थापन केले. सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले. भारताची पहिली हायड्रोजन बस सेवा दिल्लीत सुरू झाली.
दिल्ली सरकारने कॅच द रेन 2026 अभियानाचा शुभारंभ नीराचे अनावरण केले. दिल्ली सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये प्राणी कल्याण समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. दिल्लीत लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजेच सी.ने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. प्रश्न 10. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ, माय स्ट्रगल्स नावाचे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रामनाथ कोविंद. स्पष्टीकरण. प्रकाशन. या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केले. विषय. या पुस्तकात त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील संघर्ष, अनुभव आणि देशाचे 14वे राष्ट्रपती व बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाचे वर्णन केले आहे. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया नावाचे पुस्तक प्रशांत अग्रवाल यांनी लिहिले आहे. द ईव्ही एव्होल्यूशन देन, नाव अँड नेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स नावाचे पुस्तक अनिल सासी यांनी लिहिले. द क्वीन ऑफ इंडियन पॉप, द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ उषा उत्थुप हे पुस्तक विकास कुमार झा यांनी लिहिले. श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी RSS at 100 सेंचुरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाईस नावाचे पुस्तक लिहिले. शोभांश शुक्ला यांनी लिहिलेल्या द सेकंड कंड ऑर्बिट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय यांनी संस्कृती रत्न भंडार भावाया इतिवृत्त नावाचे पुस्तक लिहिले. प्रश्न 11. नुकतेच इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी DRDOद्वारे नेत्रा 2026 नावाचे 2 दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र कुठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे नेत्रा 2026 नावाचे 2 दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे. मुख्य विषय इलेक्ट्रॉनिक युद्ध, डिजिटल ट्विन आणि मिशन क्रिटिकल प्रणाली रचना. प्रश्न 12. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात स्थापित इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच EV चार्जिंग स्टेशनची संख्या सर्वाधिक आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात स्थापित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या सर्वाधिक 6,985 स्टेशन इतकी आहे. दुसरा क्रमांक कर्नाटकचा, येथे 6,805 चार्जिंग स्टेशन आहे. भारतातील एकूण EV चार्जिंग स्टेशनची संख्या वाढून 67,000 पेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. वनस्पतींची कॅन्सकोरा अग्नी नावाची एक नवीन प्रजाती महाराष्ट्रात शोधली गेली. देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ पालघर येथे बनवले जाईल. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळासाठी महाराष्ट्रात मंजुरी देण्यात आली. श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 2026चा डिराक मेडल जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे दीपक धार. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत AIचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल खेळ पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. आनंद प्रकाश यांची एसवातिनीमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली. HDFC बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लॉन्च केले. भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केला जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंग हिने जिंकले आहे. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट बनवला. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानात केले जाईल.
पंजाबने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण सूचकांकात सर्वोच्च स्थान पटकावले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी टीजी वीर पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.